हॅकिंग इज अ क्राईम आणि त्याची मिनिमम पनिशमेंट 3 years आहे. म्हणजे आपल्या इथं असं डिफाईन नाही केलं की ह्या 10 गोष्टी केल्या तर तू वाईट हॅकर किंवा ह्या 10 गोष्टी केल्या तर इथिकल हॅकर. मी तुमच्या हातातनं फोन घेतोय आणि तो माझ्या हातनं खाली पडला आणि फुटला तर तुम्ही माझ्यावरती लॉ प्रमाणे हॅकिंगचे केस करू शकता. सेलिब्रिटींचे जेव्हा व्हिडिओ लीक होतात तेव्हा ते सुसाईड करतात का? मग त्यांच्या थॉट प्रोसेसमध्ये अपब्रिंगिंगमध्ये आणि आपल्यात काय फरक आहे? गुन्हे दाखल जर 10 होत असतील तर रिअल टाईममध्ये गुन्हे 100 झालेत, म्हणजे 90 मुली शांत बसल्या. जर एखादा फोटो टाकला आणि त्याला न्यूड करून कोणीतरी अपलोड केला तर मी पोलीस कंप्लेंट करायला गेले तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, माझ्या घरातली लोक माझ्यावर विश्वास ठेवणार आहेत का? सलमान खान, अक्षय कुमार, शाहरुख खान यांनी जर ठरवलं सोशल मीडियावरती जेवढे काही त्यांचे फोटो डीपी म्हणून लावलेत त्यांच्यावरती केस करायची तर ते प्रत्येकावरती केस करू शकतात. सेकंदाला होईल. हो, सेकंदाच्या 10व्या भागाला सुद्धा होऊ शकते. पण मग एथिकल हॅकिंग हे भारतात अलाउड आहे? हा, आणि बऱ्याच मुलांना पण एथिकल हॅकर व्हायचं असतं. हा, म्हणजे इथिकल हॅकर ही कन्सेप्ट इंडियामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे लोक फॅसिनेटिंग आहेत त्याच्याबद्दल की मला हॅकिंग शिकायचंय. पण लोकांना हे नाही माहिती की इथिकल हॅकर ही कन्सेप्ट US मधनं आली. बरोबर. US मध्ये ब्लॅक हॅट हॅकर, व्हाईट हॅट हॅकर आणि ग्रे हॅट हॅकर अशा 3 कन्सेप्ट आहेत. ब्लॅक हॅट म्हणजे काय की जे सगळंच्या सगळं डार्क वेब मध्ये किंवा इनलिगल ऍक्टिव्हिटीचं करतात त्यांना डार्क वेब हॅकर म्हणतात. व्हाईट हॅट हॅकर म्हणजे काय, US मध्ये अशी प्रोसिजर आहे की 3-3 वर्षाचं ते त्यांना लायसन्स देतात हॅकिंगचे, म्हणजे हॅकरचे, की जे फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट किंवा पोलीस डिपार्टमेंट, लॉ एन्फोर्समेंट, तिथं लिओ म्हणतात, लॉ एन्फोर्समेंट ऑफिसर्स, त्यांना ते मदत करतील. त्यांचं दुसरं काही काम नाही. आणि ग्रे हॅट हॅकर म्हणजे काय की ना धड तो व्हाईट हॅकर आहे म्हणजे पोलिसांसाठी काम करतोय, ना तो क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये आहे. दोघांच्या मध्ये किंवा आपण लर्निंग फेज म्हणतो तसं आहे. बट व्हॉट सॉर्ट ऑफ ऍक्टिव्हिटीज आर? काही म्हणजे पोलिसांसाठी जसं लागतं की एखादं केस आली त्या केससाठी इन्व्हेस्टिगेशन करायला ज्या काही टेक्नॉलॉजी लागणार आहेत, म्हणजे आपण भरपूर मूवीज मध्ये पण बघितलंय की कम्प्युटरवर बसतात, कोड टाकलाय असं दाखवलं जातं आणि मग त्यातनं लोकेशन कळतं समोरच्याचं. हे एक काइंड ऑफ हॅकिंग आहे. पण त्याचा वापर आपण कसा करतो ह्याच्यावरती डिफाईन आहे. पण जसं आता हिने विचारलं की इंडियामध्ये इथिकल किंवा अनइथिकल किंवा व्हाईट ब्लॅक ग्रे अशा कुठल्याच टाइप्स नाहीत. आपल्या इथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 66 प्रमाणे हॅकिंग इज अ क्राईम आणि त्याची मिनिमम पनिशमेंट 3 years आहे. म्हणजे आपल्या इथं असं डिफाईन नाही केलं की ह्या 10 गोष्टी केल्या तर तू वाईट हॅकर किंवा ह्या 10 गोष्टी केल्या तर इथिकल हॅकर. तो इथिकल हॅकर हा वर्ड जो आहे तो फक्त आणि फक्त मार्केटिंग आणि ब्रँडिंग साठी वापरला गेला. म्हणजे लोकांना जर सांगितलं किंवा आपण जर त्यांच्यावरती केस करायचं म्हटलं तर सगळे जेवढे काही इथिकल हॅकर शिकलेली लोक आहेत त्यांना सुद्धा आपण अरेस्ट करू शकतो. कारण की इंडियामध्ये इथिकल हॅकर किंवा अशी काही कन्सेप्टच नाही. लॉ प्रमाणे डेफिनेशन आहे की इफ समवन ट्राईज टू डिलीट मॉडिफाय अल्टर युअर डेटा देन इट कम्स अंडर द हॅकिंग. म्हणजे उद्या मी तुमच्या हातातनं फोन घेतोय आणि तो माझ्या हातनं खाली पडला आणि फुटला तर तुम्ही माझ्यावरती लॉ प्रमाणे हॅकिंगचे केस करू शकता. आणि डेटा पण घालवल्याचे पण केस होऊ शकते. डेटा लॉस झाला ना, म्हणजे तुमचा मोबाईल पडला, फुटला, म्हणजे माझ्याकडनं अनइंटेन्शनली तुमचा डेटा लॉस झाला. बरोबर. तर लॉ प्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही माझ्यावरती केस करू शकता. पण मगाशी जसं मी म्हटलं की इथिकल आणि इमोशनली, इंडियन्स आर मोर इमोशनल रादर दॅन प्रॅक्टिकल. त्यामुळं ह्याच्यामध्ये निम्म्या वेळा असं केलं जातं, अरे चुकून पडलाय ना, मोबाईल रिपेअर करून घेऊ किंवा मोबाईलचे चार्जेस घेऊ. हो, चार्जेस. इथिकल हॅक म्हणजे हॅकिंगची केस करायचं कोणाच्या डोक्यात येत नाही. पण लॉ प्रमाणे जर विचार केला डेफिनेशन प्रमाणे तर मोबाईल पडला तरी तुम्ही माझ्यावरती केस करू शकता.
आता आणि- ऍक्च्युली या ज्या केसेस रजिस्टर होतात ना, यातले किती कन्व्हिक्ट होतात, किती ऍक्विट होतात, निकाल साधारण कधी लागतात, म्हणजे काय ड्युरेशनने? ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप जणांचं वेगवेगळे ओपिनियन्स असतात. पण टेक्नॉलॉजी आणि लिगल जर दोघांच्या ह्यांनी विचार केला तर आपल्या इथं चार्ज फ्रेम व्हायलाच खूप वेळ लागतो. म्हणजे आता जसं मी इथिकल हॅकिंगचं एक्झाम्पल दिलं की हे हॅक झालेलं आहे का नाही, तर ह्याचे सेक्शन्स लावायचे का नाही हेच ठरवायला खूप वेळ लागतो. मग ती केस चालणार, ट्रायल मध्ये येणार, त्यानंतर डिफाईन होणार की हा खरंच गुन्हा झालाय किंवा नाही झालाय. मग त्याचे प्रॉसिक्युशन, डिफेन्स, आणि मग त्यानंतर जज त्याच्यावरती पनिशमेंट देतात. म्हणजे ह्याच्यात कमीत कमी 10 ते 12 वर्ष जातात. आणि ह्याचे पनिशमेंट आहेत 3-5 वर्ष. काहीच नाही. म्हणजे आता जसं मी एक्झाम्पल दिलं की मोबाईल हातातनं पडला तर ह्याला हॅकिंगचे केस सेक्शन लावणार का? जर लावले तर डिफेन्स आणि प्रॉसिक्युशनचे ऍडव्होकेट हे जस्टिफाय करू शकतात का कोर्टात की मोबाईल पडला, फुटला म्हणून मला ह्याच्यावर हॅकिंगची केस लावायची? आणि जज सुद्धा ह्याच्यावरती काय रिॲक्ट करतील? म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या तिन्ही जज, विक्टीम, क्रिमिनल आणि जज, ऍडव्होकेट यांच्यामध्ये अवेअरनेस अजूनपर्यंत नाही. म्हणजे टेक्नॉलॉजी अडॉप्शन ही वेगळी गोष्ट आहे रिअल टाइम मध्ये, पण तीच जेव्हा माझ्या टेक्नॉलॉजी म्हणजे लॉ मध्ये येते तेव्हा ती प्रूफ करायला खूप अवघड आहे. म्हणजे मगाशी आपण जे फॉरेक्सचं एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा अजूनपर्यंत आपल्याकडे असे कन्व्हिक्ट होईल ह्यासाठीचे सेक्शन नाही आहेत. आपण त्याच्यात 420 लावतो, फक्त चिटिंग केली. पण चिटिंग किती, व्हर्च्युअल टाईप मधली चिटिंग आणि फिजिकल चिटिंग मध्ये फरक आहेत, पण ते अजूनपर्यंत आपल्या लॉ मध्ये आलेले नाही. त्यामुळे जेव्हा आपण कन्व्हिक्शन रेट वरती येतो तो ऑब्व्हियसली कमी आहे. म्हणजे मगाशी एक्झाम्पल इथिकल हॅकिंग, हा इथिकल हॅकिंग वर्ड आहे, पण इथिकली क्राईम करणं हे इंडियामध्ये व्हॅलिड नाही. सो हा अवेअरनेस जो आहे तो लोकांपर्यंत येणं गरजेचं. म्हणजे फक्त आपल्यासारखे कॉमन सिटीजन नाही, ज्यांच्या हातात पॉवर्स आहेत की मग ते पोलीस असतील, ऍडव्होकेट असतील किंवा जजेस असतील, यांच्यामध्ये हा अवेअरनेस येणं गरजेचं. आणि खूप सारे विक्टिम्स याबद्दल ओपनली बोलत नाहीत. असं का होतं? म्हणजे कुठला स्टिग्मा त्यांना थांबवून ठेवतो की काय एक्झॅक्टली असतं? हा का, कारण की मी परत म्हणेन की इंडियन कल्चर, मगाशी जसं आपण म्हटलं की आई वडिलांची नावं घेणं किंवा सांगणं, हा आपल्या इथं इथिक्सचा पार्ट मानला जातो. की मी फक्त नाव सांगितलं रोहन न्यायाधीश तर लोक विचारायचे की आई वडिलांची नावं सांगायला लाज वाटते का? पण आता जेव्हा मी हे सांगतो की सोशल मीडिया मध्ये माझ्या आई वडिलांचं नाव सांगणं म्हणजे मी विक्टिम होणे, तेव्हा ते हळूहळू अंडरस्टँड करतात. एखाद्या मुलीचं रेप झाला किंवा एखादा न्यूड व्हिडिओ आला तर तो खरा आहे का खोटा आहे का, तिची मानसिकता काय आहे हे विचार न करता आपण त्याच्यावरती रिॲक्ट होणं चालू करतो. रिॲक्ट आणि फॉरवर्ड सुद्धा होत. हा म्हणजे आजपर्यंत कसं होतं की सोशल मीडिया जेव्हा नव्हता तेव्हा आपण फक्त फेस टू फेस किंवा एकमेकांच्या मध्ये गॉसिपिंग मध्ये ते रिॲक्ट व्हायचो. पण आता सोशल मीडिया आलाय आणि लोकांना असं वाटतं की सोशल मीडियावरती जे मी टाकेन, मग माझं खरं नाव नाही टाकलं तर लोक मला शोधू नाही शकणार. पण तसं नाहीये. आणि व्यक्त होणं, आपल्या कॉन्स्टिट्यूशनने जे राईट्स दिलेत त्याचा मिसयूज करणं सोशल मीडियावरती खूप झाले. म्हणजे लोक, मी आता जसं म्हटलं की एखाद्या मुलीचा जर एखादा व्हिडिओ आला आणि कमेंट्स खूप सर्क्युलेट झाल्या, व्हायरल झाला, तर त्या मुलीकडे आजच्या भारतातल्या समाजाप्रमाणे सुसाईड करण्याशिवाय ऑप्शनच नाही. कारण की जज करणं खूप लवकर चालू केलं जातं. पण सुसाईड हा लास्ट ऑप्शन पण नाहीये. आपला जर एखादा व्हिडिओ लीक झाला तर आपल्याला पर्सनली ओळखणारे किती आहेत? 10,000, 1 लाख, 2 लाख, 10 लाख, 10 लाखाच्या तर वर नाही येत. कितीही सोशल इन्फ्लुएन्सर असो. सेलिब्रिटींचे जेव्हा व्हिडिओ लीक होतात तेव्हा ते सुसाईड करतात का? ज्या दिवशी ती न्यूज येते त्याच्या 2 ते 3 दिवसात त्या परत मीडियामध्ये रेग्युलर आलेल्या असतात. मग त्यांच्या थॉट प्रोसेसमध्ये, अपब्रिंगिंग मध्ये आणि आपल्यात काय फरक आहे? तर हाच की आता जसं हिने विचारलं की त्याच्यामध्ये स्टिग्मा काय आहे, की त्यांना सांगितलं गेलं की जेव्हा एखादी गोष्ट प्रूव्ह होत नाही किंवा एखादी गोष्ट झालीये
म्हणून मी वाईट किंवा चांगलं डिसाईड होत नाही. म्हणजे इन शॉर्ट लोक काय म्हणतील याच्यावरती मी माझं जगणं बदलणार नाही, हे त्यांना शिकवलंय. तो कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आलेला आहे, जो आपल्या सर्वसामान्यांमध्ये अजूनपर्यंत मिसिंग आहे. बरोबर. पण कसं होतं, सर्वसामान्यांच्या बाबतीत कधीतरीच ही गोष्ट घडते, त्यांच्या बाबतीत सतत घडत असते, त्यामुळे ते युज टू पण असतात ना. नाही, असे किती सेलिब्रिटी आहेत की ज्यांच्या 5च्या वर व्हिडिओ लीक झाले, कोण नाही. पण बॅकिंग पण असतं असं ते आपण म्हणतो की त्यांना बॅकिंग आहे. बर. त्या जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मीडियामध्ये येण्याची जर हिंमत दाखवू शकतात तर मग त्यांना ऑब्व्हियसली सपोर्ट मिळणारच. बरोबर. हे पण आहे, हिंमत दाखवली पाहिजे. ह्याच्यामध्ये फक्त असं ऑप्शन नाहीये की लीक व्हिडिओ किंवा 376 किंवा रेपच. रेप विक्टीम पण तुम्ही तुम्हाला सपोर्ट जर फॅमिली आणि समाजाने दिला तर ती पुढे येऊन केस करेल ना. तुम्ही जर तिला टोमणेच माराल, तुम्ही तिलाच म्हणाल की तूच काहीतरी केलं असेल, की जे म्हणजे 10-15 वर्षापर्यंत खूप होतं की येतं एका हाताने टाळीवर नाही वाजत. हो. म्हणजे रेप झालाय, जिचा व्हिडिओ लीक झालाय, त्याला पण तुम्ही हेच म्हणणार की तू काहीतरी केलं असशील म्हणून, किंवा तू कपडे चांगले घातले नसशील, तू रात्री फिरत असशील म्हणून असं काही झालं. तर हे सोल्युशन नाहीये, बेसलेस आहे. हा, म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं पाहिजे की तुमची आयसाईट किती, म्हणजे ती काही झालं किंवा कसेही कपडे घातले तरी तुमची आयसाईट कशी पाहिजे हे तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं पाहिजे. म्हणजे हे म्हणू नाही शकत की ती काहीतरी शॉर्ट कपडे घालून फिरते किंवा ती रात्री फिरते म्हणून मला रेप करायची इच्छा झाली, तर हे सोल्युशन नाही होऊ शकत. हा थॉट प्रोसेस जो आहे, व्हिजन, हा चेंज व्हायला पाहिजे. तर सोशल मीडिया म्हणजे क्राईम असेल किंवा सायबर क्राईम असेल तर लोक पुढे येऊन कंप्लेंट द्यायला तयार होते. आणि जर तशी मेंटॅलिटी चेंज झाली तर आता आपल्याकडे जर 10,000 केसेस रजिस्टर होतात तर त्या 20 किंवा 30 असतील, 1000 महिला. हो, बरोबर. आता आपण महिलांचेच उदाहरण घेत होतो, तर आपण आता महिलांविषयी बोलूयात की महिलांविरुद्ध खूप सायबर गुन्हे दाखल होतात किंवा का त्या सॉफ्ट टार्गेट्स असतात का, आणि त्यांनी कशा प्रकारे सोशल मीडिया हाताळताना काळजी घेतली पाहिजे? सोशल मीडियावरती जेंडर बायस आपण नाही म्हणू शकत, कारण मगाशी जसं मी एक्झाम्पल दिलं की ऐश्वर्या राय यांच्या नावाने जर अकाउंट बनवायचंय तर मला ऍज अ बॉय किंवा ऍज अ मेन रिस्ट्रिक्शन काहीच नाहीये. सोशल मीडियावरती माझं व्हेरिफिकेशन करणारं कोणच नाहीये. उद्या जर मला वाटलं की XYZ नावाच्या नावाने अकाउंट बनवायचं तरी मी बनवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये भरपूर वेळा असं ऑब्झर्व झालंय की हनी ट्रॅप असतील, सेक्सटॉर्शन असेल, ह्याच्यात निम्म्या वेळा ज्या मुली आहेत असं दाखवलं जातं ती नंतर इन्व्हेस्टिगेशन मध्ये मुलंच निघालीत. त्यामुळे आपण असंही नाही म्हणू शकत की मुलीच फक्त सॉफ्ट टार्गेट आहेत. पण मॅट्रिमोनियल साइट्स वगैरे मुली सॉफ्ट टार्गेट का होतात? कारण त्यांच्या डेली हॅबिट्स, दिवसातनं 20 वेळा तरी फोटो पब्लिश करणं, किंवा मी आज इथे आहे, किंवा आज इथे मी जेवायला जाणार आहे, किंवा गेले आहे, हे पोस्ट करणं. आणि आजकाल आपले सगळेच मोबाईल 40-45 हजारच्या वरचे आहेत, त्यामुळे त्यांचे कॅमेरे खूप चांगले आहेत. म्हणजे 20 मेगापिक्सल तर आजकाल सगळ्यात बेसिक कॅमेरा आहे. आणि त्यातनं येणारे फोन हे HD आहेत. आणि HDच फोटो अजून आपण फिल्टर करून चांगले करून पोस्ट करतो. आपण हे विचार नाही करत की तो फोटो जर तुम्ही एखादा फोटो इंस्टाग्रामला किंवा सोशल मीडियावर टाकला तर तो तुम्ही डिलीट केला, पण तो तुम्ही डिलीट करायच्या आधी कोणी डाउनलोड केलाय का हे तुम्हाला कळतं का? किंवा ती कुठं टेक्निक आहे का की माझा फोटो इंस्टाग्रामवरनं किती लोकांनी स्क्रीनशॉट काढून सेव्ह केला हे कळू शकतं का? नाही. मग तुमचा HD क्वालिटीचा फोटो वापरून मी काय काय करू शकतो? असे भरपूर टूल्स टेक्निक्स आहेत की ज्याच्यात फक्त फोटो लावला तर मला अख्खे व्हिडिओ बनवून मिळतात. ते AI मुळे अजून सोपं झालं. पण गुन्हे दाखल होत आहेत ना महिलांविरुद्ध? हो, गुन्हे दाखल होत आहेत, पण मी तेच म्हणतोय ना, गुन्हे दाखल जर 10 होत असतील तर रिअल टाइम मध्ये गुन्हे 100 झालेत. म्हणजे 90 मुली शांत बसल्या की जर एखादा फोटो टाकला आणि त्याला न्यूड करून कोणीतरी अपलोड केलं तर मी पोलीस कंप्लेंट करायला गेले तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, माझ्या घरातली लोक माझ्यावर विश्वास ठेवणार आहेत का की हा फोटो माझा नाहीये, किंवा मी अशा पद्धतीने फोटो कधीच क्लिक नाही केला. हे जर मी सांगते ओरडून तर ह्याच्यावरती माझे घरातले आई वडील बहीण भाऊ हे विश्वास ठेवणार आहेत का?
जे दिसतं त्याच्यावरती विश्वास ठेवण्याची वृत्ती जास्त असते ना. म्हणजे आपण हा क्वेश्चन जर 100 लोकांना विचारला, मुलींना, तर 90 वेळा मुली म्हणतील की माझ्या घरचे विश्वास नाही ठेवत. मग 10च मुली येतात ना कंप्लेंट द्यायला. बरोबर, खरंय. सायबरमध्ये करिअर करण्यासाठी महिलांना काही संधी आहे का? भरपूर. म्हणजे आता जसं तुम्ही एआयचं एक्झाम्पल दिलं, डिफेक आहे की रश्मिका असतील किंवा सारा तेंडुलकर, शुभम गिलचे असतील, असे व्हिडिओ आलेले आहेत. त्या व्हिडिओचं जेवर कम्प्युटर फॉरेन्सिक होत नाही तेवर नेकेड आयला कुठलाच माणूस सांगू शकत नाही की हा फोटो खरा आहे का व्हिडिओ खरा आहे. सो ऑटोमॅटिकली जसे जसे क्राईम वाढणार आहेत तशा तुमच्या जॉब, इन्व्हेस्टिगेटर, फॉरेन्सिक अनालिस्टच्या ऑपॉर्च्युनिटी पण वाढणार आहेत. पण त्याच्यामध्ये तुमची मेंटॅलिटी पाहिजे की यायची आणि त्याच्यातनं शिकायची. म्हणजे आता जर 100 गुन्हे रजिस्टर्ड होत आहेत तर पोलीस फक्त त्यातले 50% सॉल्व्ह करू शकतात, 50 तर ओपन आहेत अजून. मग जर मुलींमध्ये ह्याच्यामध्ये शिकायची इच्छा असेल तर ह्याच्यामध्ये खूप करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत. 240 डोमेन आहेत. त्या प्रत्येक 240 डोमेन मध्ये कमीत कमी 10 ते 12 डेझिग्नेशन्स आहेत. म्हणजे एवढ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत. आणि बहुतेक काउन्सिलिंग प्रोग्राम्स मध्ये मुलींचे पॅरेंट्स हा क्वेश्चन विचारतात की एवढे क्राईम वाढलेत तर आमच्या मुलींना ते डिटेक्ट करायला शिकवणं किंवा पाठवणं हे त्यांच्यासाठी सेफ्टी आहे का? म्हणजे आपण असं सांगतोय की मुलींना सेफ्टी करण्यासाठी मुलींनी यावं, तर परत त्या पॅरेंट्सचा तोच क्वेश्चन आहे, पण ते करायला जाताना आमच्या मुली सुरक्षित राहतील याची गॅरंटी काय? बरोबर, व्हॅलिड आहे. कारण क्राईम कधी होणार आहे हे ना तुम्ही सांगू शकता ना मी सांगू शकतो. जर रात्री 12 वाजता झाला एखादा क्राईम आणि तिथनं सीसीटीव्ही फुटेज जप्त करायचंय पोलिसांना आणि पोलिसांना तुमच्या मुलीला बोलवलं तर तुम्ही रात्री 12 वाजता सोडणार आहात का? सो ह्याचा आन्सर मी दरवेळी असं देतो की फक्त पोलिसांबरोबर किंवा लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज बरोबरच काम करायला पाहिजे असं नाही. आजकाल असं कुठलंही डोमेन नाहीये. बँक असेल, इन्शुरन्स कंपनी असेल किंवा तुमचं एखादं मल्टी MNC कंपनी असेल, तिथं सायबर सिक्युरिटी, सायबर अनालिस्ट, फ्रॉड इन्व्हेस्टिगेटर हे लागतातच. आणि आता आपण हॅकर्स मेंटॅलिटीकडे वळू. लहानपणापासून टेलिव्हिजनवर वगैरे जे बघितलंय की हुडी घातलेला फेसलेस गीक बसला आणि कुठल्या तरी असे ग्रीन कलर, फ्लोरोसेंट ग्रीन कलरचे कोड्स येतात, तो हॅकर आहे असं एक सिम्बॉलिक. आणि ते मागूनच दिसतो, त्याचा चेहरा दिसत नाही, अशी एक इमेज येते हॅकर. सो बेसिकली त्याचे म्हणजे काय असे पर्सनॅलिटी ट्रेट्स असतात आणि त्याचे इंटेंट काय असतं, मोटिव्ह काय असतं हे सगळं करण्यामध्ये? आताच्या कंडिशन मध्ये आपण असं नाही म्हणू शकत की एखादा मोबाईल किंवा लॅपटॉप घेतलेला छोटा मुलगा सुद्धा मोठे हॅकर्स जे करू शकत नाहीत किंवा करत नाहीत ते करू शकतो. त्यामुळे आता आपण आयडेंटिफिकेशन हे क्लोथ्स किंवा ह्याच्यावरती करू नाही शकत. आणि कारण की आजकाल एका क्लिकवरती जर मला एखादा डार्क वेब मधनं जर एखादा डेटा मिळणार असेल किंवा मिळत असेल तर मग मला 10 ते 8 किंवा 10 ते 5 ची रेग्युलर 8 तासाची ड्युटी करण्यात काय अर्थ नाही. जे 8 तास जॉब करून जे मला 8 मिनिटात मिळू शकतं. आणि यंग जनरेशन मध्ये वेब सिरीज असतील, मूवीज असतील, ह्याच्यातनं हे खूप मोठ्या प्रमाणात बिंबवलं गेलं की तुम्ही छोट्या गोष्टी करून सुद्धा किंवा इनलिगल ऍक्टिव्हिटी करून सुद्धा पैसा मिळवू शकता. आणि त्यामुळे यंग जनरेशन इथिकल हॅकिंगच्या मागं खूप लागले, कारण त्यांना असं वाटतं की पैसे नाही मिळाले तरी चालतील पण मी माझ्या पार्टनरवरती तरी वॉच ठेवू शकेन. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वरती काय करते, काय करतोय हे तर मी माझ्या शिकलेल्या नॉलेज मधनं करू शकतो. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी कॉलेजचं नाव नाही सांगणार, एका मोठ्या कॉलेजमध्ये आपण लेक्चर्स घेतले हॅकिंग किंवा इथिकल हॅकिंग किंवा सायबर प्रिव्हेन्शन साठी. आणि त्याच्यात आपण जसं मी मगाशी म्हटलं की मोबाईल किती इझिली हॅक होऊ शकतो याचे आपण डेमो द्यायचं. आणि ऑब्विसली ती मुलं टेक्नॉलॉजी लवकर अडॉप्ट करतात. ते त्या एका मुलाने सगळ्या स्टेप्स लिहून घेतल्या, कसं करतात, काय करतात. आणि 2-3 दिवसानंतर त्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये तो पेलोड टाकला बनवून. आणि ती काय काय करते, कुठं जाते, काय जाते ते सगळं काढलं. आणि ती एका ऑब्विसली मित्राबरोबर कुठं मूवीला का कुठं गेलेली. आणि हे त्यांनी कम्फर्ट करून घेतलं.
आणि ती एवढी घाबरली की ह्याने रूट सांगितला अख्खा, की तू इथं थांबली, इथं हे केलं, तिथं ते केलं, इथनं तू रिक्षाने मूवीला गेली, मूवी एवढा वेळ बघितलं, मग तिथं काय केलं, तिथनं परत कशी आली, हा अख्खा रूट त्यांनी तिला सांगितलं. आणि ती एवढी घाबरली की तिने डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेली आणि माझा असा बॉयफ्रेंड असं माझ्यावरती करतोय. सो ऑब्व्हियसली पोलिसांना एवढं काही टफ जॉब नव्हता की तो कसं करतोय काय करतोय ते शोधणं. त्याचे IP काढले, त्याला बोलवून घेतलं आणि त्याने सांगितलं की आमच्या कॉलेजमध्ये, म्हणजे पोलिसांनी ऑब्व्हियसली विचारलं ना, तू एवढा लहान आहे अजून शिकतोय तर कुठनं कळलं, कुठं शिकला, काय केलं. सो त्याने माझं नाव सांगितलं की आमच्या कॉलेजमध्ये असे सर आले होते आणि त्यांनी आम्हाला डेमो दाखवली. सो असंही म्हणजे आपण काय शिकतोय आणि त्याचं आउटपुट आपल्याला काय हवंय ह्याच्यावरती आहे. म्हणजे तो आपण जसं ते म्हणतो ना, स्पायडरमॅनचं डायलॉग आहे की रिस्पॉन्सिबिलिटीचा जो डायलॉग आहे तो आहे की हॅकिंग सुद्धा किंवा टेक्नॉलॉजीमध्ये शिकणं ही सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आणि पॉवर आहे. आणि त्याचं अवेअरनेस येणं कंपल्शन आहे. म्हणजे आणि ह्याच्यात कसं आहे की IT ऍक्ट हा जो आहे तो इंटेन्शनली किंवा अनइंटेन्शनली दोन्ही गोष्टींसाठी सेम आहे. म्हणजे आत्ता जे मी केस सांगितली त्याच्यामध्ये त्या मुलावरती जर केस झाली असती तर तो 3 वर्ष जेलला गेला असता. आणि आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टीम मध्ये किंवा कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये जर एखाद्याच्या नावावर एखादा गुन्हा रजिस्टर असेल तर त्याला पुढचं एज्युकेशन मिळत नाही, जॉब मिळत नाही. कारण आजकाल सगळीकडे तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन, NOC सर्टिफिकेट मागतात तरच तुम्हाला जॉब किंवा एज्युकेशन मिळतं. बरोबर. म्हणजे जर 21व्या वर्षी अशा छोट्या गोष्टींमुळे जर तुमचं करिअर स्पॉइल झालं तर 25व्या वर्षी जेलमधनं बाहेर आल्यावर तुमच्याकडे ऑप्शनच नाहीये. कारण एज्युकेशन नाही, त्यामुळे तुम्ही जॉब चांगला नाही करू शकत. जॉब चांगला नाही तर तुम्ही फॉरेन मध्ये जाऊ नाही शकत कारण तुमच्या पासपोर्टवरती एकदा गुन्हेगारचं शिक्का बसलाय. त्यामुळं आपल्याला हे कळलं पाहिजे की कुठं थांबायचं. कारण आपल्याला जो राग येतो 2 मिनिटाचा राग असतो, पण त्याच्यातनं आपल्याला असं वाटतं की काही ना काहीतरी चुकीचं घडलं पाहिजे, जे आपण ऍग्रेशन मध्ये म्हणतो. आणि त्याचं मेन रिझन काय आहे की आजकालचं यंग जनरेशन हा खूप वेळ एकटा आहे. म्हणजे तो 24 तासापैकी 14 तास एकटा आहे. बरं. आणि त्यामुळे त्याला नाही म्हणणारं कोण नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला डबल एज स्वॉर्ड म्हणतात, कारण की एकीकडे ते ऑटोमेटेड सेक्युरिटी सर्व्हिसेस क्रिएट करतात आणि दुसरीकडे स्मार्ट मॅलवेअर्स क्रिएट करतात. सो त्यामुळे सायबर केसेसमध्ये कसा प्रकारे आणि काय बदल घडलाय? आता जसं तू म्हटली की आर्टिफिशियल इंटेलिजन्स डबल शॉर्ट आहे की ह्याच्यात जॉब ऑपॉर्च्युनिटी पण खूप आहेत आणि सेम वे जर क्रिमिनलला वापरायचंय तर खूप आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी मीम्स बघितले असतील की त्याच्यामध्ये एखादा व्हिडिओ लावला, म्हणजे फोटो एकाचा लावला जातो आणि एखादा व्हिडिओ प्ले केला जातो. म्हणजे आपण आयडेंटिफाय करू शकतो की तो व्हिडिओ कोणाचा आहे, पण तो चेहऱ्यामुळे आपल्याला ते फनी वाटतं. आणि ह्याच्यावरती आजपर्यंत इंडियामध्ये कुठल्याही प्रकारचा लॉ स्पेसिफिक आलेला नाही. त्यामुळं हे यंग जे कंटेंट क्रिएटर आहेत त्यांना असं वाटतं की ते सबस्क्राईब किंवा व्ह्यू वाढवण्याचं एक साधन. पण मग त्याने स्वरूप कसं बदललंय सायबर क्राईमचं? त्याच्यामध्ये मेजरली चेंज झालाय की सायबर क्राईम जो आहे तो पोलिसांसाठी डिफिकल्ट झालाय. कारण पोलीस आजपर्यंत ट्रेडिशनल वेनेच इन्व्हेस्टिगेशन करतात. म्हणजे आता उद्या जर एखादा माझा चेहरा आहे आणि तो एखाद्या फनी गाण्याला लावला आणि तो व्हिडिओ 10 जणांनी फॉरवर्ड केला आणि 11व्यांनी जर सोशल मीडियावरती टाकला तर 11वा व्हिडिओ पहिला कोणी बनवलाय हे शोधणं पोलिसांसाठी खूप टफ जॉब आहे. आणि ह्याचाच फायदा क्रिमिनल घेतात. पण ह्याचाच म्हणजे डबल स्क्वॉड असल्यामुळं आपण असं म्हणतो की सेम वे आपण ह्याचा पोलिसिंगसाठी किंवा लॉ एन्फोर्समेंट एजन्सीसाठी किंवा करिअर म्हणून सुद्धा ह्याचा चांगला वापर करू शकतो. जसं की आता एखादी, जसं मी मगाशी म्हटलं की जेवर त्याचं फॉरेन्सिक होत नाही तेव्हा ते कळणार नाही की ते मॉर्फ आहे का ओरिजिनल आहे. मग ते ओळखणारे कोण? तर फॉरेन्सिक अनालिस्ट. म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला घरी बसून सुद्धा हे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करू शकता आणि शिकू शकता. त्यामुळे हे दोन्ही साईडनी फायदा आहे.
आता आपण सायबर क्राईम विषयी बोलतोय, तर आपण इन्स्टाला फोटो ठेवायचाच नाही का, व्हिडिओ ठेवायचेच नाहीत का, की काय काळजी घेऊन ठेवायचंय? मी असं नाही म्हणणार की तुम्ही हा. वापरूच नका, पण त्याच्यामध्ये सायबर अवेअरनेस असणं गरजेचं आहे. इंटरनेट हा मोठा रोड आहे हा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे, तर त्याच्या सिक्युरिटी टिप्स ज्या आहेत, म्हणजे डूज अँड डोंट ज्याला आपण इझी लँग्वेज मध्ये म्हणतो, हा. त्या प्रत्येकाने शिकल्या पाहिजेत, स्वतःच्या स्वतः कळल्या पाहिजेत, आणि मग तुम्ही इझिली सवय होऊ शकता. काय आहेत मग डूज अँड डोंट्स, तुम्ही सांगू शकता? सगळ्यात पहिलं की वाय हा क्वेश्चन विचारायला पाहिजे. हा. मग तुम्ही मुलगा असेल किंवा मुलगी असेल. बाय. BSNL कडनं फोन हा मलाच का आला, एखाद्या लॉटरी लागल्याचं मेल, मेसेज, कॉल हा मलाच का आला. फक्त कुठल्याही इन्सिडेंट मध्ये वाय हा जर क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारला आणि तो जस्टिफायबल आन्सर नसेल तर तुम्ही डिनाय केलं तर तुम्ही सवय होऊ शकता. बरं. म्हणजे त्याच्यासाठी असं काही गरज नाही की मी सायंटिस्टच झालो पाहिजे आणि त्याच्यात डॉक्टरेटच मिळवली पाहिजे. हे बेसिक जरी केलं, आपण काय विचार करतो, मी मोबाईल घेतलाय ना 50,000चा, तर मग 1,000 रुपये अजून का घालू, किंवा 50,000चा आहे ना मग तो सिक्युर्ड आहे असं पण असतं. म्हणजे फिजिकल सिक्युरिटी. 50,000चा फोन घेऊन मी 5,000चं त्याला कव्हर घालीन, पण त्याच्यासाठी 1,000चा अँटीव्हायरस घेणार नाही, बरोबर, किंवा पेड घेणार नाही. काहीतरी कुठनं तरी कॉपी पेस्ट केलेला किंवा एखादा कोणाकडनं तरी डाउनलोड केलेलाच घेईन. मग ऑटोमॅटिकली तुम्हाला 50,000चा फोन वापरा किंवा 10 लाखाचा फोन वापरा, तो हॅक होऊ शकतो. कारण आजकाल फोन स्मार्ट झालेत आणि युजर डम झालेत. बरोबर. म्हणजे लोकांना असं वाटतं की मी स्मार्टफोन वापरतोय, त्याच्यात AI आहे, म्हणजे तो वापरायचा कसा सिक्युअर हेही तोच मला शिकवेल. तसं नाहीये. कितीही मोठं मशीन आलं आणि कितीही ऑटोमेटेड असेल तरी जेवर त्याला ह्युमन इंटरव्हेन्शन येत नाही तेव्हा तो काहीच ऍक्टिव्हिटी करणार नाही. बरोबर. आणि बेसिक प्रिव्हेन्शन म्हणजे जेव्हा एखादं पासवर्ड तुम्ही वापरताय तर तो रेग्युलर चेंज केला पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये 2-way ऑथेंटिकेशन हे कंपल्सरी वापरायला पाहिजे. बरोबर. म्हणजे लोक म्हणतात की माझ्या अकाउंटला पैसा नाहीये, तर तुम्ही त्याचा पैसा नाहीये म्हणून त्याचं डेबिट क्रेडिट कार्ड रस्त्यावर फेकता का? तेही तेवढ्याच सिक्युअरली ठेवता ना. सेम एखादा मोबाईल जर तुमचं प्रीपेड आहे, बंद झालं, तर तो तुम्ही चोरीला गेला तर त्याच्यात 10 रुपये बॅलन्स आहे म्हणून पोलीस कंप्लेंट करत नाही का? राईट. सो हे बेसिक जे आहे, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन काय त्रास होणार आहे, एकदा स्वतःला वाय क्वेश्चन आणि जस्टिफिकेशनची सवय लागली ना, तुम्ही कधीच सायबर क्राईम मध्ये अडकणार नाही. बरोबर. डेटा डिलीट होतो असं म्हणते, मी तुम्हाला पाठवलं आणि ते डिलीट केलं की ते डिलीट झालं असं म्हटलं, डेटा डिलीट होतो का? नाही. इंटरनेट हे मोठा समुद्र आहे आणि त्याच्यात जेवढं तुम्ही टाकाल तेवढं तो ऑब्झर्व करतो पण डिलीट करत. बरोबर. कुठेतरी सेव्ह राहतच. हो. ते बरं. आणि मगाशी जसं आपण म्हटलं की एक फोटो तुम्ही टाकलाय, तो किती जणांनी डाउनलोड करून घेतलाय हे तुम्हाला माहितच नाही ना. तुम्हाला वाटतं की तुम्ही तुमच्या मोबाईल मधनं, लॅपटॉप मधनं डेटा डिलीट केला. बरोबर. पण तो जर लॅपटॉप, मोबाईल जर तुम्ही एखाद्या फॉरेन्सिक एक्झामिनर कडे आणून दिला किंवा माझ्याकडे आणून दिला तर मी तुम्हाला त्यात सगळा डेटा डिलीटेड झालेला पण काढून देऊ शकतो. बरोबर. म्हणजे आपण जे क्रिमिनल पकडतो ते ह्याच टेक्निक्सने पकडतो. बरोबर. आता बहुतेक व्हॉट्सअपला वगैरे डीपी असेल तर स्क्रीनशॉट नाही काढतायत ना, किंवा फेसबुकचं लॉक प्रोफाईल असेल तर नाही. मग तेच म्हणतो ना, पण त्या सिक्युरिटीच्या फेसबुकनी, इंस्टाग्राम, सोशल मीडियाने तुम्हाला दिल्या आहेत, त्या तुम्ही घेतल्या असतील तर, बाय डिफॉल्टच ठेवला असेल तर मग काहीच होणार नाही. बरोबर. म्हणजे आजपर्यंत आपण म्हणत होतो की अँड्रॉइड फोन जो आहे त्याच्यात फक्त गुगलच आयडी लागतं, बरोबर. म्हणजे हा बेसिक क्वेश्चन आहे की मी 50,000चा मोबाईल घेतला, सो आता तो मोबाईल कसा वापरायचा हे मी ठरवलं पाहिजे ना, पैसे मी दिलेत. पण त्याच्यामध्ये जेव्हा आपण प्ले स्टोअरला जातो तिथं तो ईमेल आयडी मागतो कुठला तरी, तो गुगलचाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं असायचं आधीपर्यंत, म्हणजे 2 वर्षापर्यंत. आता ते हळूहळू चेंज झालं, त्यांनी पॉलिसी चेंज केल्या, इंडियन गव्हर्नमेंटनी त्यांना प्रायव्हसी लॉज मध्ये चेंजेस केले, आता तो चेंज झालाय. पण ह्याच्या आधीपर्यंत कंपल्सरी मला जीमेलच वापरायला लागायचं अँड्रॉइड फोन आहे तर. सगळ्यात मोठं एक्झाम्पल तुम्ही पण करून बघू शकता, व्हॉट्सअप ओपन करायचं आणि फ्रंट कॅमेऱ्याने, व्हॉट्सअप मधल्या कॅमेऱ्याने फोटो काढा
ठीक आहे, तो सेव्ह करा आणि सेम तुमच्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे, फीचरवाला कॅमेरा, त्याच्यात जावा आणि त्यातनं सेल्फी काढा. दोघांच्या मध्ये काय फरक जाणवतो? बरोबर. व्हॉट्सअपचा जो कॅमेरा आहे त्याच्यामध्ये फोटो खूप लोअर क्वालिटीचा येतो, बरोबर. तर मग तो त्यांनी दिला का? जर माझ्या 50,000च्या मोबाईल मध्ये फीचर आहे कॅमेराचं, तर मग व्हॉट्सअप, स्नॅपचॅट जे सोशल मीडिया आहेत अजून, त्यांनी स्वतःचा कॅमेरा बनवायची गरज काय? त्यांचा डेटा ठेवण्यासाठी. इथे पण प्रश्न आला का? हो का? कारण की त्यांना आपले कॅमेरे, आपले फोटो हवे आहेत. आणि जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, इंस्टाग्रामच्या ऍप मध्ये डिटेल्स मध्ये जा, तिथं त्यांनी प्रॉपर दिलेलं आहे तुमच्या कॅमेरा, मायक्रोफोनची परमिशन तुम्ही आम्हाला दिली आणि आम्ही तो मार्केटिंगसाठी वापरू शकतो. म्हणजे उद्या जर व्हॉट्सअप, फेसबुक, या सोशल मीडिया जर बंद पडल्या किंवा पैसे त्यांच्याकडे संपले, तर तुमच्या आमच्या फोटो विकून सुद्धा ते पैसे कमवू शकतात. त्याच्या परमिशन आपणच दिले. किती आहे? आणि आजपर्यंत त्यांच्यावरती हा क्वेश्चन विचारण्यासाठी सुद्धा कोणी केस केली ना, कोणी याचा विचार केला. आणि आपण ना कळत नकळत मोबाईल जेव्हा हातात असतो तेव्हा फोटो किंवा व्हिडिओ फॉरवर्ड केले जातात. तर मग ह्याच्यावर काही केस किंवा होऊ शकते का? समज माझ्याकडून एखाद्या व्यक्तीचा नॉर्मल फोटो आहे, तो फॉरवर्ड करणं आपल्या कायदेशीर आहे का? तसं नाही म्हणता येणार. पण जेव्हा तुम्ही जर माझा एखादा पब्लिक मध्ये विदाऊट माय कन्सर्न फोटो क्लिक केला आणि तो मला आवडला नाही, तर मी तुमच्यावरती केस करू शकतो. बर. पण मोबाईल मध्ये काही डेटा फॉरवर्ड केला समज तर काही प्रॉब्लेम नाही त्याचा, जर जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्यावरती ऑब्जेक्शन घेत नाही तेव्हा. म्हणजे ॲज अ बेस्ट एक्झाम्पल, जे सेलिब्रिटी आहेत, सलमान खान, अक्षय कुमार, शाहरुख खान, यांनी जर ठरवलं सोशल मीडियावरती जेवढे काही त्यांचे फोटो डीपी म्हणून लावलेत त्यांच्यावरती केस करायची, तर ते प्रत्येकावरती केस करू शकतात. सेकंदाला होईल. हो, सेकंदाच्या 10व्या भागाला सुद्धा होऊ शकते, एवढे लोक. त्यामुळे फक्त इंटेन्शन आहे का आपलं, आणि ते मी परत म्हणतो की इंडियन्स आर इमोशन. सो त्याच्यामध्ये ते मेन कन्सर्न केला जातो की इमोशनली हा क्राईम होऊ शकतो का. बरोबर. लिगली, टेक्निकली होतोच, पण इमोशनल पार्ट दिला जातो. बरोबर. ज्यांनी जन्मापासून सायबर हा शब्द ऐकला, अशी आता शाळेत जाणारी मुलं किंवा छोटी मुलं, तर त्यांच्या आयुष्यात ह्याच्यामुळे खूपच बदल झालेत. तर लहान मुलांना वाढवताना पालकांनी कोणती काळजी घ्यावी किंवा पालकांनी कोणते फीचर्स वापरले पाहिजे त्यांच्या मोबाईलमध्ये? आई वडील जॉबला गेलेत, सकाळी मुलगा किंवा मुलगी स्कूल मधून आल्यानंतर मिनिमम 12 तास तो एकटा आहे किंवा ती एकटी, आणि त्यांच्याबरोबर त्यांचे इंटरनेट आणि मोबाईल आहे. पण तो त्या इंटरनेट आणि मोबाईलचा वापर करून काय करतोय हे पॅरेंट्स किती वेळ देतात? बरोबर. म्हणजे 1 तास तरी देतात का दिवसात? नक्कीच. माझ्या मुलाने किंवा मुलीने दिवसभरात काय इंटरनेट वापरलं, काय टीव्ही वरती बघितलं, हे ऑब्झर्व करायला सुद्धा त्यांना वेळ नाही. पण असं काही ऑब्झर्व करणारे ऍप्स वगैरे काही पॅरेंटल कंट्रोल सॉफ्टवेअर खूप आहेत, पण ते मुलं पण त्याचा कंट्रोल हातात घेतात. हिस्ट्री डिलीट केली. म्हणून म्हटलं की आपल्या आत्ताच मी मगाशी जसं म्हटलेलं की एक जनरेशन जी नवीन आहे ती आपल्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे टेक्नॉलॉजीमध्ये. बरोबर. पण मग त्यांच्यापेक्षा जास्त स्मार्ट होऊन त्यांना रिस्ट्रिक्टेड डेटा देणं हे आपलं काम आहे. कारण आजकाल OTT प्लॅटफॉर्मवरती काय बघायचं, म्हणजे तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलंय समजा 1 वर्षाचं, तर त्याच्यात तुम्ही चाइल्ड मोड ऑन केलाय तर फक्त तुम्हाला चाइल्ड रिलेटेड वेब सिरीज किंवा शोज दिसतील. पण जर ते नसेल केलं तर तो तुमचा मुलगा किंवा मुलगी काय बघतीये याच्यावरती त्याचं अपब्रिंगिंग होणार आहे. बरोबर. कारण की 14 तास मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेटच त्याचा मित्र आहे. बरोबर. आतापर्यंतचं ऑब्झर्वेशन असं आहे आपलं की आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये 2nd स्टँडर्ड पासून आपण त्यांना कम्प्युटर एज्युकेशन दिले. बरोबर. ते 10वी पर्यंत येईपर्यंत ते मास्टर होतात. हो, बरोबर. म्हणजे 11वी मध्ये आल्यानंतर त्यांना सगळं इंडिव्हिज्युअल मिळतं. म्हणजे आतापर्यंत 10वी पर्यंत फोन जर सिबलिंग मध्ये किंवा आई वडिलांचा वापरत असतील तर 11वीत गेल्यानंतर त्यांना त्यांचं इंडिव्हिज्युअल मिळतं. फोन इंडिव्हिज्युअल, लॅपटॉप इंडिव्हिज्युअल, सगळं इंडिव्हिज्युअल. आणि त्याच्यावरती कंट्रोल करायला काहीच नाहीये ना, त्यांना कोणी शिकवलंय. म्हणजे आजकाल तर मी 11वी खूप जास्त म्हणेल, 5वी 6वी पासून गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत. 11वी मध्ये जेव्हा येतात, 11वी मध्ये 12वी मध्ये त्यांची ब्रेकअप झालं तर 2 मिनिटाचा जो राग आहे
तो त्यांनी एकमेकांबरोबर काढलेले फोटो, एकमेकांबरोबर काढलेले व्हिडिओ किंवा एकमेकांचे केलेलं चॅटिंग हे सोशल मीडियावरती टाकून देतात. कारण त्यांना आजपर्यंत कोणी शिकवलंच नाही ना की व्हॉट इज राईट आणि व्हॉट इज रॉंग. इथिक्स जे मी मगाशी रोड सेफ्टी म्हटलं तसं सायबर इथिक्स हे कोणी त्यांना शिकवलंच नाही. ना त्यांना सब्जेक्ट मध्ये आहे, ना त्यांचा एक्स्ट्रा करिक्युलर सब्जेक्ट मध्ये येतं. मग त्यांना कळणार काय की व्हर्च्युअली काय करा आणि काय नाही. बरोबर. म्हणजे एखाद्याचा फोटो पब्लिक मध्ये क्लिक करणं ह्याला जर 3 वर्षाची पनिशमेंट आहे किंवा एखाद्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडशी भांडणं झाल्यानंतर एकमेकांचे व्हिडिओ नेकेड असतील, सेमी नेकेड असतील हे पब्लिश करणं हा क्राईम आहे हे तर त्यांना कळू द्या. बरोबर. मग करायचं का नाही ते त्यांचं ठरवतील. पण तुम्ही त्यांना शिकवा तर आधी की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे. एखादा सायबर विक्टिम झालेल्या जुवेनाईल बद्दल केस आहे तुमची? भरपूर आहेत. मग सांगाल? हो, म्हणजे त्याच्यामध्ये विच वॉज एक्सक्लुझिव्ह. आपल्याकडे असं आहे की ज्युनाईल जर असेल म्हणजे अडल्ट नाहीये, त्यांनी क्राईम जरी केला किंवा तो विक्टिम असेल तरी दोघांसाठी वेगळे लॉज. आणि त्यामुळे त्याचे बेनिफिट घेणारे पण खूप आहेत. म्हणजे असे भरपूर केसेस आहेत की ज्याच्यामध्ये स्कूल मधल्या पेपरमध्येही आलेलं मागच्या आठवड्यात की स्कूल मधल्या मुलांनीच 2 मुलं होती, त्या एका मुलीला घेऊन गेले, त्याच्यावरती फिल्म शूट केली त्या मुलीची आणि 2 मित्रांनी त्याच्यावरती रेप केले जे तिला घेऊन गेलेले आणि त्याचे व्हिडिओ पब्लिश करून तिला कमीत कमी, ती आत्ता काहीतरी 15 का 16 वर्षाची होती आणि हे 1 वर्षापासून चालू होतं. म्हणजे ह्याच्यात मी परत तेच म्हणेन की तुमचं कम्युनिकेशन गॅप पॅरेंट्स बरोबर खूप झालेलं आहे. त्यामुळे हे जेव्हा ती एक्सपेक्ट करत नव्हती किंवा प्रेग्नेंट नव्हती तेव्हापर्यंत घरच्यांना कळलंच नाही. आणि असं नाही की ही व्हर्च्युअली पेपरमध्ये हा न्यूज भरपूर आहे. आता आपण बोलतोय सायबर क्राईम बद्दल, एवढं सगळं प्रमाण जर वाढलं असेल तर पुढच्या 10 वर्षात त्याचं चित्र कसं असेल नेमकं? स्पेसिफिकली जर फायनान्शियल रिलेटेड जर बोललो तर आता जे आहे त्याच्यापेक्षा नक्कीच 10x वर्स्ट असेल. कारण आपल्या इथं म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की 10,000 क्राईम्स फायनान्शियल होतात फक्त युपीआय आणि नेट बँकिंग वापरतोय तर. आणि आता तर आपलं प्लॅन चालू आहे की व्हर्च्युअल करन्सी सुद्धा स्वतःची आणायची. आणि जर व्हर्च्युअल करन्सी आली तर त्याच्यात किती क्राईम्स होते. म्हणजे जर आपण मोठी जरी एझम्पशन पकडलं तरी आता जर 10,000 होत असतील तर तिथं 1,00,000 होत. कारण की आतापर्यंत आपल्याला अजून युपीआयच कळलं नाही. सेंड करताना पाठवायचा क्यूआर का रिसिव्ह करताना क्यूआर पाठवायचा. त्यावेळी तर व्हर्च्युअल करन्सी मध्ये तर टोकन आहे, त्याच्यात पण भरपूर ऑप्शन्स आहेत. आणि जर आपण न शिकताच परत ते वापरायला लागलो तर नक्की 1,00,000 फ्रॉड दिवसाला होते. दिवसाला? बापरे. लहान मुलं असू दे नाही तर ज्येष्ठ नागरिक असू दे, प्रत्येकाला सायबर क्राईम हा फेस करावा लागणार आहे. तर त्याच्यासाठी आपण आज प्रिपेअर असलं पाहिजे. तर त्याची सगळी माहिती आज सरांनी आपल्याला दिली. आणि काय थँक्यू सो मच. आजकाल असं आहे की वी आर जस्ट अ क्लिक अवे फ्रॉम बिंग विक्टिम्स आणि आपणच ह्युमन फायर वॉल्स म्हणून ऍक्ट केलं पाहिजे. पण समजा नाही आम्हाला काही करता आलं तर तुमच्यासारखे लोक आम्हाला गाईड करायला आहेत. थँक्यू फॉर कमिंग.